माजी आमदार बच्चू कडूंनी शिंदे सेनेत पक्षप्रवेश केला। मात्र प्रहार पक्षाच्या विलीनीकरणावरून कडू नेमकं काय म्हणाले? कडूंच्या शिंदे सेनेतील पक्षप्रवेशानं विरोधक कसे आक्रमक झालेत, कडूंमुळे शिंदे सेनेला नेमका कसा फायदा होणार आहे पाहूयात सविस्तरपणे या स्पेशल रिपोर्टमधून। बच्चू कडूंच्या हाती धनुष्यबाण, झेंडा बदलला पण अजेंडा नाही। कडूंच्या पक्षप्रवेशाचा शिंदे सेनेला फायदा काय? एखादा आमदार जरी कापला ना, आम्ही सांगतो अध्यक्षाची वेळ देणार नाही। पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या उगा शांतपणा करू नका। तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही सगळ्यांना रुळावर देऊन अर्धे लोक रामगिरीवर रवाना होऊन मुख्यमंत्र्यांच्या घरी जहाँ जाएंगे वहाँ हंगामा होगा। आता झेंडा बदलला जरी असला तर अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा। प्रस्थापित राजकारणाला छेद देत सत्ताधाऱ्यांवर प्रहार करणाऱ्या बच्चू कडूंनी अखेर अपेक्षेप्रमाणे शिंदे सेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आणि पक्षप्रवेशाला काही तास उलटताच त्यांना शिंदेंनी थेट विधान परिषदेची उमेदवारीही दिली। मात्र ज्या शिवसेनेतून बच्चू कडूंनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली त्याच भगव्या झेंड्याखाली पुन्हा परतल्यानंतर राष्ट्रप्रथम, प्रहार आणि शिवसेना अशी पोस्ट करत कडूंनी प्रहारच्या विलीनीकरणाचा सस्पेन्स कायम ठेवला। त्यामुळे बच्चू कडू शिंदे सेनेत तर दाखल झाले, मात्र त्यांच्या प्रहारचं काय असं विचारताच कडू नेमकं काय म्हणाले ऐका। प्रहार संघटना कायम ठेवूनच शिवसेनेतला प्रवेश आहे। दोन्ही बाजू तुम्ही सांभाळणार? या शिवसेना सामाजिक संघटना प्रहार तर मीच आले। आता शिवसेनेत असल्यानंतर इथून इकडला प्रवास फार ताकदीनं शिवसेनेसाठी राहील ना। शिवसेना दारोदारी पोहोचवण्याचं काम करू, राजकारणात शिवसेना, समाजसेवेत प्रहार संघटना। दरम्यान प्रहारमधून समाजकारण कायम ठेवणार असं सांगणाऱ्या बच्चू कडूंवर विरोधक चांगलेच बरसले। विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपल्यामुळेच कडूंनी हा निर्णय घेतला असा टोला विरोधकांनी लगावल्यावर मंत्रिपद हवं असतं तर गुवाहाटीला गेलो असतो असं म्हणत कडूंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय। कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का, असं बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं, नाही ऐकलं। आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते। अर्थात हा ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे। हेच बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांना मंत्रीपद दिलं होतं, ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे। मंत्री पदाचा काही मी कसं आहे, मला मागाची सवय नाही। मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना, पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलोय। आम्ही लोकमंत्र्यासाठी फिल्डिंग लावत होती पदासाठी आणि मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो। हाच फरक बच्चू कडूचा आहे, ते समजून घ्या। दरम्यान बच्चू कडूंच्या पक्षप्रवेशानं शिंदे सेनेला कसा फायदा होणार पाहूया। बच्चू कडूंच्या रूपानं विदर्भातील एक आक्रमक चेहरा शिंदे सेनेला मिळालाय। यामुळे विदर्भ पट्ट्यात शिंदे सेनेला राजकीय पकड मजबूत होण्यास मदत होईल। बच्चू कडूंनी गेल्या 25 वर्षात दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा दिलाय। त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशानं या दोन मोठ्या घटकांचा पाठिंबा थेट शिंदे सेनेला मिळेल। आंदोलनं आणि रस्त्यावरची लढाई यात बच्चू कडूंचा हातखंडा आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे सेनेला एक फायर ब्रँड नेता मिळालाय। प्रहार पक्ष स्वतंत्र निवडणूक लढल्यास मतांचं विभाजन होण्याची भीती होती। त्यामुळे आता कडू शिंदेंसोबत आल्यामुळे महायुतीची मतं एकत्रित राहतील आणि जागा निवडून येण्याची शक्यता वाढेल। सध्या प्रहारचे 1 लाख सक्रिय सदस्य आणि 6 लाख दिव्यांग बांधवांचं जाळं अस्तित्वात आहे। त्यामुळे आमदारकीची ऑफर घेताना प्रहारचं विलीनीकरण न करता कडूंनी घेतलेली सावध भूमिका ही महत्वाची आहे। आता प्रहारच्या माध्यमातून समाजकारण आणि शिंदे सेनेतून राजकारण करताना बच्चू कडू शेतकरी आणि दिव्यांगांचं सहकार्य कायम कसं ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गणेश कवडे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।